नमस्कार मंडळी, माझं नाव तुकाराम वारे. आपण आलेलो आहोत आज आमच्या शेतामध्ये. तुम्ही बघू शकता, हे सगळं आमचं शेत आहे. पाठीमागं लिंबाचं झाड दिसते तुम्हाला. आम्ही आता हे सोयाबीन बघू शकता तुम्ही कसं उगून आलं आहे. जवळपास 20-25 दिवस झालेले आहेत सोयाबीनला. मस्त हिरवंगार रान दिसतं आहे, तुम्ही बघू शकता. हे पूर्ण शेत आहे आमचं. आज शेतामध्ये आम्ही एक काम करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही आज शेतामध्ये असे भुजवणं तयार करणार आहोत, तुम्ही बघू शकता. चला तर मग असं हे भुजावण कसं तयार करायचं आहे शेतामध्ये आणि हे त्याची पूर्ण कशी प्रोसेस असते ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हा माझा छोटा भाऊ श्याम, हा लाकडं तोडत आहे भुजावण्यासाठी. तुम्ही बघू शकता कसं लाकडं तोडतं. बोरीचे छोटे छोटे झाडं आहेत ते आम्ही तोडलेले आहेत बांधावरचे, तिकडे बांध आहेत ते. त्या बांधावरच्या बोरीची झाडं आम्ही तोडून छोट्या छोट्या काठ्या आणलेल्या आहेत. म्हणजे वाळलेले झाडं होते ते, हिरवं झाड नाही तोडलं आम्ही. बुडात वाळलेलं होतं म्हणून आम्ही ते बोरीची झाडं तोडलेली. त्यांनी बघा आता असं ते बोरीची काठी अशी रवत आहेत. आम्ही ती बोरीची काठी रवून मस्तपैकी आता त्याची भुजावणं तयार करणार आहोत. तर तुम्हाला पुढं दाखवतो मी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलला ब्लॉग आलेला नाही आहे, तर मी आज ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, शेवटपर्यंत तयार राहा. मोबाईल एकदा सेट करतो व्यवस्थित, आणि मोबाईल सेट केल्यानंतर मोबाईल सेट होत नाही मित्रांनो. थोडासा फोकसचा प्रॉब्लेम येतो आहे, पण ढेकळावर ठेवला मी मोबाईल आता व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवतो. हे मित्रांनो भुजवणं कशासाठी करायचं तुम्हाला सांगतो. कारण काय आहे माहिती आहे का, आता पाऊस गेलेला आहे. आमचा जालना जिल्हा तालुका परतूरमध्ये गाव आहे वाहेगाव सिष्टी म्हणून. जवळपास आमच्या इथं म्हणजे पाऊस झालाच नाही. पाऊस किरकोळ प्रमाणात पाऊस झाला, त्याच्यावरच आम्ही पेरण्या केलेल्या आहेत. चांगला आम्हाला ठोक पाऊस पडलेलाच नाही. थोडाफार पाऊस पडला त्याच्यानंतर आम्ही पेरणी चालू केली आणि त्या पेरणीनंतर आता थोडं हे सोयाबीन चांगलं उगून आलं आहे. रानं काळीचे, त्याच्यामुळं जरा दम धरली आहे सोयाबीननी. तसं सोयाबीन छान दिसते, अजून काही त्याला प्रॉब्लेम नाही सोयाबीनला. पण हरणं जरा परेशान करलेत आमच्या इथं. हरणाचे कळप आहेत, त्याच्यामुळं ते शेतामध्ये माणसं नसल्यानंतर काय होतं, शेतामध्ये येतात, पिकं खातात, पिकाचं नुकसान करतात. त्याच्यामुळं हे भुजवणं करण्याची खूप गरज असते. कारण कसं आजबाजूला कोणी लांबून त्यांना जर हाकलून दिलं तर ते ह्या भुजनाला पाहून पळून जातात. त्याच्यामुळं हे भुजवणं आम्ही आता आज हारण्यासाठी करत आहोत. त्याच्यामुळं थोडा फरक पडतो. लांबून कोणी छू छू छा छा केलं तर मग ते काय होतात, या भुजवणाला पाहून पळून जातात. त्याच्यानंतर थोडंसं मग पिकाचं संरक्षण होतं. त्याच्यामुळं आम्ही हा जुगाड करत आहोत. मित्रांनो बघा कसं भुजवण करायचं. बघा 2 काड्या रावलेल्या आहेत आम्ही. त्या काडीला दोन्ही काड्यांना व्यवस्थित ठोकून त्यांना स्टेबल करायचं, म्हणजे त्या हल्ल्या नाही पाहिजे. त्याच्यामध्ये मस्त एक इजार घालायची, पॅन्ट घालायची आणि त्या पॅन्टीला दोन्हीकडून असं व्यवस्थित बांधून घ्यायचं. तुम्ही बघू शकता खाली एका साईडला, म्हणजे चारही साईडला त्याला बांधून घ्यायचं व्यवस्थित. आमची प्रोसेस चला तर मग थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतो. पॅन्ट व्यवस्थित बांधलेली आहे मित्रांनो. बघा, आणि आता वारा पण खूप जोराचा सुटलेला आहे. कारण पाऊस नाही सध्या आमच्या इकडे. पाऊस नसल्यामुळे हवा खूप जोरात सुटलेली आहे. आणि त्याला जे म्हणजे काही सुतळ्या वगैरे आम्ही काय आणल्या नाही. आम्ही एक जुनी साडी होती घरात पडलेली, ती साडी तिचे बारीक बारीक फडके फाडले आणि एक जुगाड तयार केलं. त्यांनीच आम्ही ते बांधून घेत आहोत खाली वरती, तुम्ही बघू शकता. आणि आता अशा पद्धतीने आम्ही ते करून घेत आहोत व्यवस्थित. आणि आम्ही हे करत आहोत की विचार करत आहोत की हरणं कोणत्या साईडने येतील, याचं तोंड इकडे योग्य राहील का या दिशेला, असं आम्ही दोघांचा आमचा संवाद चालू आहे. तर माझा लहाना भाऊ म्हणला नाही म्हणे, इकडनं जरा ह्या साईडनं माणसं जास्त नसतात, तर आपण ह्या साईडनं एक भुजावण तयार करू, म्हणजे याला भुजावणं म्हणतात आमच्या इकडे. आणि एक शेताच्या तिकडच्या साईडला म्हणजे हे उत्तरेकडून दक्षिणेला तोंड करून केलं आहे आम्ही तयार आता. आणि दुसरं पूर्वेकडून पश्चिमेला तोंड करून एक करायचं आहे, किंवा मग पश्चिमेकडून पूर्वेला तोंड करून. म्हणजे असं हे चारही दिशेकडून जर हरणं आले तर त्यांना ते दिसलं पाहिजे लांबूनच. त्याच्यामुळं आम्ही ते तयार करत आहोत. बघा, त्याचे शर्टाचे बटणं असे लावायचे. ती काडी मधात बाहीमध्ये काडी घालायची अशी वरून एक आडवी, आणि ते शर्टाचे पूर्ण अशा गुंड्या लावून घ्यायच्या मित्रांनो व्यवस्थितरित्या. तुम्ही बघू शकता.
म्हणजे शेतकऱ्याचं लय अवघड काम आहे मित्रांनो. एक तर पहिल्यांदा एवढं मोठं लाखो रुपये मातीमध्ये हे करायचे आणि त्याच्यानंतर पाऊस पडतो का नाही त्याचा एक प्रॉब्लेम. कारण काय आहे, पाऊस जर नसला तर मग सगळं शेतकऱ्यांचं अवघड होतं ना. माणूस काय करू शकणार आहे. त्यात परत हरणं वानरं याची अडचण, परत याच्यामुळं खूप नुकसान सहन करावं लागतं. पण असं चालतं, काही प्रॉब्लेम नाही. पहिल्यापासून शेतकरी खंबीर आहे, जुगाडू शेतकरी. काही ना काहीतरी समाधान सगळ्या गोष्टीचं शेतकऱ्यापाशी असतंच. त्याच्यामुळे शेतकरी कधीच खचत नाही. हा शेतकरी पहिल्यापासून ताठ राहिलेला आहे आणि इथून पुढे ताठ राहील. त्याला काही फरक पडत नाही, काही ना काहीतरी तो सगळ्या शेतकऱ्याला पहिल्यापासून सवय आहे मित्रांनो. कुठल्याही परिस्थितीमध्ये कशी मात करायची आणि कसं वरती यायचं त्याला पहिल्यापासून त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला कळत आलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतकरी काय खचून जात नाहीत. असंच प्रकारे सर्वांनी तुम्ही बघू शकता, तुमच्या शेतामध्ये पण तुम्ही असे भुजावणं तयार करू शकता मित्रांनो. बऱ्याच प्रकारे याचा फरक जाणवतो. म्हणजे तुम्ही जरी शेतामध्ये नसले तरी तुमच्या शेताचं राखण हे करतं. याला वानरं घाबरतात, याला हरणंसुद्धा घाबरतात. वानराचं थोडंसं आहे म्हणा, वानराचं घाबरतील का नाही घाबरतील 50-50 आहे. पण आमच्या इकडं वानरांचं इकडे एवढं त्रास नाही, कारण आमच्या इकडच्या शेतांमध्ये एवढे झाडं नाही आहेत. झाडं लोकांनी भरपूर कमी केलेले आहेत. फक्त बांधावरती शेतामध्ये प्रत्येकाचे एक एक झाड आहे. त्याच्यामुळं इकडं थोडंसं पाण्याचं पण शॉर्टेज आहे. त्याच्यामुळं इकडं कोणी वानरं जास्त येत नाही. तिकडं हरणं जास्त आहेत. हरणं पण पाऊस पडल्यानंतर शेतात घुसत नाहीत, बांधावरून चरतात आणि निघून जातात. त्याच्यामुळं हे पाऊस नसल्यानंतरच पहिले जवळपास 20-21 महिनाभर ते पिकाला थोडंसं जपावं लागतं. त्याच्यानंतर काही टेन्शन नाही. पाऊस चालू झाल्यानंतर थोडंफार खाल्लं आहे हरणांनी तरी त्याला पालव्या फुटतात, ते सोयाबीनवरती चालतं. फक्त पहिले सुरुवातीला 25 ते 20 दिवस किंवा महिनाभर हे असं काहीतरी जुगाड करून त्याला राखावं लागतं. थोडी चक्कर हाणावं लागते शेतामध्ये. त्याच्यामध्ये काही टेन्शन येत नाही मित्रांनो. चला, जवळजवळ आमचं काम आता होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर आमचा तुम्हाला आवडत असेल, बऱ्याच दिवसापासून ब्लॉग टाकला नाही मित्रांनो. कारण काय माहिती आहे का, ब्लॉग टाकायला वेळच मिळत नाही. म्हणजे मी आहे गायक आणि 4-5 महिने जवळपास कार्यक्रम चालू असतात. 5-6 महिने तसे कार्यक्रम सुरू असतात. धावपळ असते पाठीमागे कार्यक्रमाची याची. पण मी नक्कीच प्रयत्न करत जाईल. मी कार्यक्रमाला म्हणजे मी गायक आहे, महाराज मंडळीसोबत असतो. भागवत कथा वगैरे गायन करतो, कीबोर्ड वाजवतो. त्याच्यामुळे मला ब्लॉगचा पहिल्यापासून नाद आहे मित्रांनो. पण मी माझा तो म्हणजे ब्लॉग म्हणजे असा काही बिझनेस वगैरे म्हणून नाही, पण मला पहिल्यापासून ब्लॉगिंगमध्ये खूप छंद आहे. माझा एक तो जसा प्रत्येकाला कोणाला गायनाचा छंद असतो, कोणाला डान्सचा असतो, कोणाला लिहिण्याचा असतो, चित्रकलेचा असतो, तसा मला पहिल्यापासून गायनाचा छंद आहे. तसं मी गायक आहेच, बऱ्यापैकी गायन करतो. आणि मला पहिल्यापासून ब्लॉग तयार करण्यासाठीचा खूप छंद आहे. पण काय होतं, वेळ मिळत नाही. वेळ मिळाला तर म्हणजे कॅमेरा वगैरे कोण पकडणार नाही का, ह्या प्रॉब्लेम येतात. पण मी नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन नवीन गावांचे ब्लॉग, म्हणजे मी आता महाराज असल्यामुळं नवीन नवीन गावामध्ये जातो. तिथल्या गावामधलं सौंदर्य, प्रत्येक गावाच्या बोलीभाषा, तिथले माणसं वगैरे तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. म्हणजे ऑल महाराष्ट्र काय, महाराष्ट्राच्या बाहेर देखील मी फिरत असतो. माझं 6 महिने काम फिरण्याचंच असतं. तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक गाव महाराष्ट्रातलं बघण्यासाठी, तिथल्या काय विशिष्ट गोष्टी पाहण्यासाठी, प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम कसे होतात, सप्ते कसे होतात, कथा कशा होतात, हे पाहायचं जर असेल तर तुम्ही या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करा आणि बघा. आता भुजावणं तयार झालेलं आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय हरी, जय महाराष्ट्र.